नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, कुठलंही हिंदू धर्माचं मंदिर घेतलं आणि त्या मंदिराखाली जर खोदकाम केलं तर गौतम बुद्धांची मूर्ती किंवा गौतम बुद्धांचं काही ना काहीतरी आपल्याला मिळेल. जेवढी ऐतिहासिक मंदिरे आहेत याचा दावा अनेक जण करत असतात. अनेक इतिहासकार असतील किंवा अनेक मोठी मंडळी असतील, त्यांच्याकडनं असे दावे केले जातात. कारण त्यांना सर्वांना माहीत आहे की हा जो देश होता, हा बौद्ध धर्मांचा देश होता, गौतम बुद्धांची धरती आहे. आपण याबाबत अनेक उदाहरणं पाहिलेली आहे. परंतु आता याबाबत सर्वात मोठी घटना अशी निघून आलेली आहे समोर की उत्तराखंडमधील एक सर्वात मोठं त्या ठिकाणी एक मंदिर आहे, जे पौराणिक मंदिर असून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं असं मंदिर आहे. आणि त्या मंदिराच्या समोर एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या ठिकाणी जे आहे जुना एक चबुतरा होता, म्हणजे एक ओटा होता. त्या ठिकाणी जे आहे खोदकाम चालू असताना त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती सापडली आहे. तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं की उत्तराखंडमधील ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ऋषिकेशमधून एक महत्त्वाची आणि धक्कादायक घटना समोर निघून आली आहे. त्या ठिकाणी प्राचीन वीरभद्र महादेव मंदिराजवळ पिंपळाच्या झाडाखाली त्या ठिकाणी असणारे एक मंदिर होतं, चबुतरा होतं. त्याचं बांधकाम सुरू असताना त्या ठिकाणी 12व्या आणि 13व्या शतकातील दगडी गौतम बुद्धांची मूर्ती सापडलेली आहे. ही जी मूर्ती सापडलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे आहे गौतम बुद्धाला मानणारे लोक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमा होत आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होत आहे. मूर्तीचे अवशेष सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच भारतीय पुरातत्व विभाग म्हणजे ASI देहरादूनची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यांनी मूर्तीचे फोटो घेऊन संबंधित माहिती गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे. वीरभद्र महादेव मंदिराच्या जवळ जे आहे पिंपळाच्या झाडाखाली एक शिव मंदिर आहे. या मंदिराच्या चबुतऱ्याची जीर्ण अवस्था झाली होती, त्यामुळे एका व्यक्तीने त्या ठिकाणी नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मजूर लावून त्यांनी खोदकाम सुरू केले आणि खोदकाम करत असताना त्या ठिकाणी दगडी शिलालेखांवरती काही गोष्टी लिहिलेल्या आढळल्या व त्याचसोबत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अवशेष देखील आढळून आले. ही माहिती मिळताच लोक मोठ्या संख्येने मंदिराकडे धावले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पुरातत्व विभागाच्या अधिकारी देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोहोचले. भारतीय पुरातत्व विभागाच्या मते ज्या वीरभद्र महादेव मंदिराच्या आसपास अशा अनेक गोष्टी आढळून येऊ शकतात. त्यामुळे मंदिराच्या आसपास 300 मीटर परिसरापर्यंत मध्ये जे आहे कुठल्याही प्रकारचं खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. यापूर्वी देखील या ठिकाणी अनेक असे प्राचीन अवशेष आढळले होते, मूर्त्या आढळल्या होत्या, इतर ऐतिहासिक वस्तू देखील सापडल्या होत्या. परंतु या ठिकाणी आता खोदकाम करण्यास बंदी घालून त्या ठिकाणी म्हणजे सरळ ज्या काही मूर्त्या सापडल्या होत्या त्या इथून पुढे नेमका कोणाच्या मूर्त्या होत्या, काय होते हे कुणालाही कळू नये म्हणून हा कदाचित त्यांच्याकडनं पाऊल उचलला गेला असेल असं समजत आहे. मित्रांनो, ही काही पहिली घटना नाही, अशा अनेक घटना आपल्याला भारत देशामध्ये घडलेल्या दिसतात. कुठेही एखादं जुनं पुराण मंदिर दिसलं आणि त्या मंदिराच्या आसपास काय खोदकाम करायचं असेल किंवा त्या ठिकाणी जीर्णोद्धार त्या लोकांना करायचा असेल तेव्हा ते खोदकाम करतात आणि त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती सापडते. त्यामुळे जे आहे अशा अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात. यावरून एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध होते की जेवढे मंदिर असतील किंवा जेवढं काही या ठिकाणी असेल हे संपूर्ण बुद्धाची धरती आहे आणि त्यामुळे तुम्ही कुठेही खोदकाम केलं तर तुम्हाला गौतम बुद्ध सापडणार म्हणजे सापडणार. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.